रखुमा देवी बरू रखुमा देवी बरू विठ्ठल दिनाचा दयाल दयाल दिनाचा कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ. अंजन, कृष्णांजन नावाचं अंजन डोळ्यामध्ये घातलं आणि त्यांनी झालं काय महाराज. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ. तिमिर दुःख गेले भिटले भ्रांतीचे पडळ. जे पडळ आलेलं होतं डोळ्यावरती, भ्रांती रूपी पडळ, हे श्री गुरु रूपी अमृताशिवाय जात नाही. गुरुने स्वीकार केल्याशिवाय ते जात नाही महाराज. जसं येऊन गुरुनाथे माथा ठेविला करू. तिमिर दुःख गेले शुद्ध मार्ग साचारू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. जसं थिडीला डोळ्याचा मळव, जसं धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. दृष्टी दाविला यशोदेचा बाळवू. जसं फिडियेला डोळ्याचा कवळ, धुतला गुणदोषाचा मळ, लावून स्तनी केलो शीतळ, निजविले बाळ निजस्थानी. म्हणून संतांच्या शिवाय हा मळ जात नाही आणि म्हणून अंजन घातलं. आणि जसं
जसं ऑपरेशन केलं नामदेव महाराजांचं, कोणी? विसोबा खेचर. तसं भगवान परमात्मा कसा आहे हे दाखवलं. आणि एकदा का ते डोळ्यात महाराज ते एकदा पडळ गेलं की होतं काय मग? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, आणि पूजा ध्यान जप त्यासी नाही, म्हणून कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डळ, तिमिर दुःख गेले विटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वळ. मार्ग चांगला दाखवला. एका बाप रखमा देवी बरू विठ्ठल दिनाचा दयाळ. भगवान परमात्मा दयाळू आहे. माझ्या गुरुने मार्ग दाखवला आणि परमात्मा सुद्धा काय करतो? मार्ग दाखवायचं काम करतो. जसं लागती चालता गा गुण दोषाच्या ठेसा, पण महाराज या चांगला मार्ग दाखवणारा जसे कोण आहेत? जसं बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमछंदी चालू लागलो सपाटी का जनार्दनी पावलो पंढरी पेठ. म्हणून हे संसार रूपी जे भ्रांती आहे हे दूर करण्याचं काम परमात्मा आणि श्री गुरु करते, त्यांच्याशिवाय कोणीही करत नाहीये. म्हणून फक्त आपलं काही नाही, फक्त आपल्या डोळ्यावर काय झालेलं आहे? पडळ आलेलं आहे, बाकी काही नाही. ते दूर करण्याकरता आपल्याला देवावर शरण गेलं पाहिजे. जसं काय होतं मग? परमात्मा दृष्टी देतो. दिव्यम ददामी, ते चक्षु अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, ज्ञान झालं. ज्ञान रूपी दृष्टी मिळाल्याच्या नंतर सगळं काही होतं. म्हणून असो, हा माऊलीचा अभंग होता, पण यथामती यथावकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. आपल्या वैकुंठवासी सुभद्राबाई किसनराव उबाळे या माऊलीला जाऊन 1 वर्ष होत आहे. आणि आई वडिलांची सेवा यांच्या परिवारामध्ये, उबाळे परिवार पूर्ण धार्मिक परिवार आहे. सगळे संस्कार श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज यांचं सर्व आशीर्वाद आपल्या गावावरती आहे. प्रेमाचा वर्षाव, आशीर्वादाचा वर्षाव बाबांचा आहे. त्यानंतर सर्व संत मंडळी आहे. सद्गुरू वामन भाऊ आहेत, भगवान बाबा आहेत, गुरुवरे स्वामी दिग्वानंद बाबा आहेत, आणि ब्रह्मनाथ भगवान परमात्म्याचा सुद्धा आपल्याला भरपूर आशीर्वाद आहे. पूर्ण आता आपली इथं देवीदास भाऊ आहेत, मकरंद भाऊ आहेत, सगळे उबाळे परिवार आहे. आता कोणाकोणाचं नाव घ्यायचा असा विषय होतो. तुम्ही सगळे स्तुत्य आहात आणि तुम्ही सगळं आपले गोकुळ महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, अविनाश महाराज आहेत, महादेव महाराज आहेत, माऊली आहेत, सर्व बालगोपाल टाळकरी मंडळी आहे. म्हणून उबाळे परिवारांना पुन्हा सूचना आहे की आता महिनावारी चालू असते, म्हणून अवश्य येत जा. गोकुळ महाराजांना तर आता निमंत्रण देऊन थकून गेलोय, त्यांचं काही सवड होत नाही, पण सगळे जण येत जा. आता पुन्हा आता थोडी